आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आता कामाला लागा, आमदार सुभाष देशमुख यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी लवकरात लवकर दर जाहीर करावेत, अन्यथा शेतकऱ्यांनी ऊस देऊ नये, पत्रकार परिषद घेऊन मांडण्यात आली भूमिका। आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ करणार मदत, कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांची ग्वाही। खंडणी, दमदाटी, मारामारी प्रकरणी अनेक गुन्हे होते दाखल, सोलापुरातील अजित कुलकर्णी यांच्यावर करण्यात आली तडीपारीची कारवाई। डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार, आजवर केलेल्या सहकार्याबद्दल व्यक्त करण्यात आली कृतज्ञता। सोलापूर विमानतळाला श्री स्वामी समर्थांचं नाव द्यावं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी। गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता करत अतिक्रमण काढून टाकावेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना देण्यात आलं निवेदन। जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांच्या पुस्तकाचं करण्यात आलं प्रकाशन, अनेक मान्यवरांच्या हस्ते राजपूत पॉकेट बुक्सचं उपस्थितांना करण्यात आलं वितरण। राष्ट्रीय गुरव महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष निंगराज विंचुरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सत्कार। नई जिंदगी परिसरामधील शांतीनगरमध्ये भीषण आग, 2 कारखान्यांसह एक बेकरी आगीच्या भक्ष्यस्थानी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।